हॅलो एव्हरीवन. पावसाळ्यात होणारे आजार व ते कशामुळे होतात हे आपण आपल्या पहिल्या 2 भागामध्ये पाहिले. आता ह्या भागामध्ये आपण पाहूया की हे आजार कसे ओळखायचे व त्याची कुठली कुठली लक्षणे आहेत व त्यावर कुठल्या कुठल्या टेस्ट आहे आपण ह्या भागामध्ये जाणून घेऊया. यामुळे आपल्याला आजार ओळखता येईल व ते दूरही करता येईल. तर जाणून घेऊया मान्सून डिसीज. तर फर्स्ट डिसीज आहे डेंग्यू. डेंग्यू हा एडिस डास चावल्यामुळे होतो. हे डास याची वाढ स्वच्छ पाण्यामध्ये होते, त्यामुळे डेंग्यू हा मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छ साठवलेल्या पाण्यामध्ये आढळतात. तर हे कसे ओळखायचे की जे सिम्पटम मीन्स लक्षणे कसे ओळखायचे. लक्षण आहे हाय ग्रेड फिवर, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ताप येतो, स्किन रॅश येते, प्लस आपल्या बॉडीमधले प्लेटलेट कमी होतात. CBC टेस्ट केल्यावर आपल्याला हे लक्षात येते. सेकंड आपला आजार आहे मलेरिया. मलेरिया हा अनाफिलीज डासांमुळे होतो. हे डास जे आहे ते साचलेल्या पाण्यामध्ये, सांडपाण्यामध्ये असतात. कसे ओळखायचे बरं लक्षणे. तर हायग्रेड फिवर येतो, बॉडी ॲक म्हणजे आपल्याला अंगात कणकण येते व अंगदुखी होत. काय होतं इंटरमिटेड, हा जो मलेरिया जो आहे तो इंटरमिटेड आहे. यामध्ये काय होतं एकदम बॉडीमध्ये हाय ग्रेडमध्ये फिवर येतो आणि लगेच आपल्या थोड्या वेळाने ते बॉडी एकदम चिलमध्ये म्हणजे लगेच थंडी सुद्धा वाजते. तर त्यानुसार आपण ओळखू शकतो की हा मलेरिया आहे म्हणून. आता आपण बघू चिकनगुनिया. चिकनगुनिया हे सुद्धा डास चावल्यामुळेच हा आजार होऊ शकतो. चिकनगुन्यामध्ये काय होतं जनरली तर एक तर बॉडी ॲक होतं आणि मेन म्हणजे ॲक्यूट जॉईंट पेन होतं, सांधेदुखीचा त्रास होतो व थंडीही वाजायला लागते, फिवर सुद्धा असतो यामध्ये. त्यानुसार आपण ओळखू शकतो की चिकनगुन्याचा हा आजार असू शकतो. आता फोर्थ डिसीज आहे आपला कॉलरा. कॉलरा हा विब्रो कॉलरा या जीवाणूमुळे होतो. हे जीवाणू दूषित पाणी व अन्न खाद्यपदार्थांमध्ये आढळतात व हे मोस्टली आजार जे आहे ते स्ट्रीट फूडमुळे होऊ शकतात. यावर कुठले कुठले लक्षणे आहेत तर आपण ओळखू शकतो की कॉलरा आहे म्हणून. फर्स्ट आहे थर्स्ट. थर्स्ट सतत तहान लागत असते. काय होतं कॉलरामध्ये काय होतं आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे सतत तहान लागत असते. मसल्स क्रॅम्प्स जातात, लो ब्लड प्रेशर होतं आपल्या बॉडीचं, त्याचबरोबर रॅपिड हार्ट रेट वाढतो. तसंच वॉटरी डायरिया. आपला फिफ्थ जो आजार आहे तो टायफॉइड आहे. टायफॉइड हा आजार साल्मोनेला एरिटिका सिरोटाइप या बॅक्टेरियामध्ये होतो. हे बॅक्टेरिया दूषित पाणी व खाद्यपदार्थांमध्ये असतात, त्यामुळे आपल्याला हे आजार होऊ शकतात. यामध्ये कुठले कुठले लक्षणे आहेत बरं. टायफॉइडमध्ये काय होतं हायग्रेड टायफॉइड फिवर एक असतो, हायग्रेड टायफॉइड फिवर येतो. हेडेक, अब्डोमेन पेन म्हणजे पोटदुखी यासारखे आपल्याला सिम्पटम म्हणजे लक्षणे टायफॉइडमध्ये आढळतात. आता आपण पाहूया की कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत त्यावर आपण कळू शकेल की कुठला कुठला आजार आहे ते. फर्स्ट आपण पाहूया आणि ह्या जो टेस्ट आहे ते आपण ब्लड सॅम्पल थ्रू करू शकतो. फर्स्ट टेस्ट आहे डेंग्यू. डेंग्यूसाठी डेंग्यू फिवर NS1 अँटीजन ही टेस्ट केली जाते. त्याचबरोबर मलेरियासाठी मलेरिया अँटीजन टेस्ट आहे. चिकनगुन्यासाठी चिकनगुन्या IgM ही अँटीजन टेस्ट आहे. तसंच कॉलरासाठी आपण स्टूल एक्झामिनेशन करतात, स्टूल सॅम्पल एक्झामिनेशनसाठी द्यावं लागतं व टायफॉइडसाठी विडाल टेस्ट केली जाते, ही ब्लड सॅम्पल थ्रू केली जाते. त्याचबरोबर बेसिक CBC युरिन एक्झामिनेशन ह्या टेस्ट बरोबर सुद्धा केल्या जातात. यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या बॉडीमध्ये RBC लेवल व WBC लेवल HB% यावरून आपल्याला युरिन मधलं बिलिरुबिन हे डिटेक्ट होतं. त्यानुसार आपल्याला पुढील डिसीज क्युअर करण्यासाठी मेडिसिन फॉर डॉक्टर गायडन्स हे आपल्याला घेता येईल आणि प्रिव्हेन्शनही होईल आणि लवकरात लवकर डिसीज क्युअर सुद्धा होईल. थँक्यू फॉर द वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.